नमस्कार, मी दिलीप मोहिते. ईश्वरपूरच्या राजकारणात सध्या उत्सुकतेचं वातावरण आहे. काल दिनांक 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात शरद पवार राष्ट्रवादी पक्षाने आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित करून निवडणुकीच्या रिंगणात आघाडी घेतली आहे. विशेषतः पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी हा उमेदवार जाहीर करून विरोधकावर दबाव वाढवला आहे. मात्र खरी चर्चा आहे ती महायुतीच्या रणनीतीची. भाजप, शिंदे शिवसेना गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी गट या तिन्ही पक्षाच्या महायुतीने नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार अद्यापही जाहीर केलेले नाहीत. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना महायुतीत उमेदवारी वाटपावरून पेच निर्माण झाला आहे का, किंवा ही घोषणा जाणून बुजून शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय डावपेचाचा भाव म्हणून थांबवली जात आहे? महायुतीच्या उमेदवाराबाबत असलेली ही गूढता आणि विलंब अनेक प्रश्न निर्माण करत आहे. यामुळे ईश्वरपूरच्या मतदारांचे लक्ष आता महायुतीच्या हालचालीवर लागले आहे. अर्ज भरण्याची वेळ जसजशी जवळ येत आहे तसा महायुतीवर उमेदवार घोषित करण्यासाठी दबाव वाढत चालला आहे. या विलंबामुळे महायुतीला फायदा होतो की तोटा हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ईश्वरपूरच्या निवडणुकीतील ही सस्पेन्स स्टोरी कधी संपते आणि कोण बाजी मारल यावर आमचं लक्ष असेल. ईश्वरपूरच्या ताज्या राजकीय घडामोडीसाठी पाहत राहा M24 तास. धन्यवाद.